माझा लुक असा आहे. तर शेतात आलोय आम्ही गहू हार्वेस्ट करायला. हे बघा, हे बघा, हे मशीन चालू आहे, दिसतंय का? आपला गहू हार्वेस्ट होतोय. तर या सगळ्यांनी गहू हार्वेस्ट होताना बघायला, व्हिडिओची मजा घ्या. ऊन लागते म्हणून मी टोपी घातली आणि ते बुसकट पण जास्त असं उडतंय कचरा. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपल्या सगळा 1 एकर प्लॉट अर्ध्या तासात हार्वेस्ट करून झालेला आहे. अर्धा स्टॉक एका ट्रॉलीमध्ये टाकलाय. आता अर्धा पुन्हा झाला की टाकायचा. ट्रॉली डायरेक्ट घराच्या इथं आपल्या पाठीमागे रान मोकळे, तिथं उन्हात वाळत घालायचा. आणि पुन्हा आम्ही आलेलो आहे सगळं बारदान वगैरे तिथं गहू टाकायला. तर अशा पद्धतीनं आपला गहू हार्वेस्ट झालाय. आता हे शेवटचाच तास आता होतोय. तर चला मंडळी, घरी पण तुम्हाला मी दाखवते. अजून एकदा स्टोअर आपला होणार आहे गहू ट्रॉलीमध्ये. आता हे थोडासाच राहिला, एकच राऊंड राहिलाय फक्त. झालं सगळा फिनिश आपला गहू काढून. बघा, तर गहू हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बघण्याची पण तुम्ही सर्वांनी मजा घ्या. अतिशय सुंदर पद्धतीनं गहू हार्वेस्ट झाला आणि शेवटचाच तास येतंय. हे बघा, अर्ध्या तासात सगळा गहू फिनिश, संपूर्ण गहू काढून हार्वेस्ट करून रिकामा झालाय. बघा, मशीन, आधुनिक मशीनचा हा फायदा आहे. ते बघा, आता ट्रॉलीमध्ये स्टोअर आता खाली होत आहे. मशीनचं स्टोअर बॉक्स, गहू आता ट्रॉलीमध्ये येणार. हे बघा, स्टोरेज मधून गहू खाली आपला होतोय. चला मंडळी, गहू झालेला आहे. आपल्याला आता किती पोते होते काय ते घरी आता पोती भरताना समजेल. 10-15 पोती असेल कदाचित. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला मंडळी, सर्वांनी काळजी घ्या उन्हाळ्याची. उन्हाळा आहे, सर्वांनी थंड पेय प्या, काळजी घ्या. धन्यवाद. हे बघा मंडळी, असं शेतात आपण अंतरून ठेवले. असा गहू आपल्याला उन्हात टाकायचा म्हणून. हे बघा, हा ट्रॅक्टर आहे आपल्या पिंटू दादाचा. बस, बाहेर जाईल गहू, बाद झाला. बस, अरे पुढे घे, थोडं पुढे घे दादा, पुढे घे. हे बघा, हा आहे पिंटू दादाचा ट्रॅक्टर. हे बघा, आणि असा गहू आता ओतणार आहे आपण खाली मस्त. हे बघा, धान्याची रास कशी येते आपली. बघा, आपला गहू